हॅलो फ्रेंड्स, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण झिरो ऑइल रेसिपीज म्हणजे गव्हाचा चिवडा बनवून दाखवणार आहे. तर रेसिपीला स्टार्ट करूया. इथे छानपैकी कढई गरम करून घेतली फुल आचवर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे गहू टाकलेले आहे. या गव्हाची रेसिपी मी तुम्हाला सांगतो. गहू हे 2 दिवस भिजत घातलेले आहे. त्याच्यानंतर ते वाळू घातलेले आहे. तुम्ही बघू शकता गहू किती छान फुटत आहेत. तर मोठ्या आच ठेवायची गॅसवर आणि कंटिन्यू त्याला चम्मच द्यायचा. तर तुम्ही बघू शकता गहू हे आपले छान फुललेले आहेत. गव्हाचा चिवडा बनवण्यासाठी काहीच तेल लागत नाही. तुम्ही ही तुमच्या घरी रेसिपी नक्की ट्राय करा. 2 दिवस गहू भिजत घाला. त्याच्यानंतर ही छानपैकी वाळू घाला उन्हामध्ये. त्याच्यानंतर त्याला छानपैकी असं तुम्हाला जेव्हा चिवडा बनवायचा असेल ते कढईमध्ये भाजून घ्या. त्याचा चिवडा तयार होतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पोहे भाजून घेणार आहे. पोहे तुम्ही बघू शकता मी किती कंटिन्यू हलवत आहे. तर ते जळाले नाही पाहिजे. नंतर ते पोहे मस्त छानपैकी असे फुलून येतात. तुम्ही बघू शकता मी तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही. गहू पण तसेच भाजलेले आहे आणि पोहे पण तसेच भाजत आहे. पोहे भाजत आहे म्हणजे असं कसं समजायचं, तर ते छानपैकी फुलतात आणि त्याला छानपैकी रेड असा कलर येतो आणि ते शिजले की नाही ते थोडासा एखादा चुरून बघायचा. तो जर बारीक झाला तर शिजून गेले असे समजायचे. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये म्हणजे फुल आचवरच आपण त्याच्यामध्ये मक्याचे पोहे टाकणार आहे आणि मक्याचे पोहे पण हे कंटिन्यू हलवत राहणार आहे. ते छानपैकी असे फुलून येतात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याचा असा थोडासा तुडतुड आवाज येतो आणि ते असे फुललेले दिसतात. त्याच्यानंतर पोहे भाजून झाल्यानंतर आपण याच रेसिपीमध्ये पोहे, मक्याचे पोहे आणि थोडासा दालवा, नंतर भाजलेले गहू आणि फरसाण थोडंसं. तुम्ही याच्यामध्ये चिवडा, मसूरची डाळ वगैरे वापरू शकता. काही वापरू शकता. माझ्याकडे गाठी शेव होतं तर मी गाठी शेव वापरले. हे सगळं जिन्नस घेतलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये एकदा परत बघू शकता. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये चवीनुसार साखर आणि लिंबू पावडर घेतलेलं आहे. हे मिक्सीमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. नंतर एका कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. त्याच तेलामध्ये सोप आणि धने टाकून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता सोप आणि धने हे छानपैकी तेलात परतून घेतलेले आहे. त्यानंतर याच तेलामध्ये आपण थोडेसे कढीपत्ता टाकून घेणार आहे. कढीपत्ता छानपैकी तेलामध्ये होऊ दिला. नंतर गॅस बंद करून टाकलेला आहे कारण की आपलं तेल गरम झालेलं आहे. नंतर याच मिश्रणामध्ये आपल्याला तिखट, चवीनुसार हळद आणि धनेपूड टाकायची आहे. धनेपूड टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण म्हणजेच सोप, धने, हळद, तिखट, धनेपूड हे सर्व मिश्रण छानपैकी तेलात एकत्र करून घेणार आहे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. आणि जे आपलं लिंबू पावडर वगैरे होतं ना, साखर आणि लिंबू पावडर, ते आपण नंतर वरतून सोडणार आहे. हे सगळं मिश्रण छानपैकी तेलात झाल्यानंतर आपलं जे ताटामध्ये वेगळं काढलं होतं गहू, मक्याचे पोहे, ते सगळं मिश्रण याच्यामध्ये टाकून छानपैकी एकत्र करून घेणार. नंतर आपण ते वाटीमध्ये घेतलेलं होतं ना, साखर आणि लिंबू पावडर मिक्सीमध्ये बारीक करून घेतलं होतं, ते पण वरतून टाकून घेणार आहे. नंतर छानपैकी चमचा देऊन सर्व मिश्रण हलवून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यात वरतून शेंगदाणे आणि गाठी शेव टाकून घेणार आहे आणि ते पण छानपैकी एकत्र करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता झिरो ऑइल रेसिपीज म्हणजेच गव्हाचा चिवडा कसा झाला. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.